ताटके आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस एंड पीस मुंबईत मानवाधिकार मार्चसाठी सचिव झाला। आज एस पी साहेबांना भेटलो आणि पीडित कुटुंबाच्या अनेक समस्या आहेत। ते गुन्ह्यात असलेले 2 आरोपी जे पोलीसवाले आहेत त्यांना अद्यापपर्यंतही आरोपी केले गेले नाही। या प्रकरणामध्ये हे प्रकरण फास्ट ट्रॅक आणि अंडर ट्रायल आणि टाईम बाउंड पद्धतीमध्ये चालवलं पाहिजे अशा प्रमुख मागण्या आहेत। एवढंच नव्हे तर आरोपी 20पेक्षाही अधिक गुन्ह्यामध्ये सक्रिय आहे। त्यांच्याकडे शस्त्र, अंमली पदार्थ, नशेचे सेवन इत्यादी यांचा व्यवसाय आणि कारभार आहे। त्यांचे मुलाची आणि यांची दहशत आणि यांच्या गुन्ह्यांची दहशत संपूर्ण नांदेड शहरामध्ये नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। एवढंच नव्हे तर आरोपी जे पीडित कुटुंबाला सातत्यानं तो धमक्या द्यायचा, जीवे मारण्याच्या, अशा अनेक प्रकरणामध्ये त्यांना कन्व्हिक्शनसुद्धा झालेलं आहे। पुराव्याअभावी निर्दोषसुद्धा करण्यात आली। अशा सराईत गुन्हेगारावर कठोर कारवाई करून अंडर ट्रायल, फास्ट ट्रॅक आणि टाईम बाउंड पद्धतीने प्रकरण न्यायालयात चालावं यासाठी आम्ही एस पी साहेबांना भेटलो। यानंतर IG साहेबांना सुद्धा भेटण्यात जाणार आहे, जिल्हा अधिकारी आणि सहाय्यक समाज कल्याण अधिकाऱ्यांनाही भेटलो। हे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशाला आदळून टाकणारे ही सक्षम ताटे कुटुंबावर जे घात झालेला आहे आणि त्याची निर्गुणपणे प्रेम केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली आहे। अत्यंत निंदनीय आणि भय परिस्थितीतली हे प्रकरण आहे। त्यामुळे या पीडित लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस एंड पीस यांच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा करीत आहे आणि जोपर्यंत आरोपीला फाशी होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी आमची ठाम BCJP आंबेडकर सेंटर फॉर स्पष्टपणे भूमिका आहे। आणि अन्यथा या प्रकरणामध्ये वेगळं वळण जर आलं तर आम्ही संपूर्ण एका दलित मुलाची सक्षम ताटे नावाच्या या मुलाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। त्या हत्यामागचं कारण त्यांनी सवर्ण समाजाच्या मुलीसोबत प्रेम केल्याने त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। एवढंच नव्हे तर आरोपीचा संपूर्ण जो सैराटसारखा जो स्टंट बाय त्यांनी घात केला आहे याच्या आधीसुद्धा त्याला जीव मारण्याचे अनेक त्यांनी प्रयत्न होते। एवढंच नव्हे तर त्या मुलीलासुद्धा आज रोजीसुद्धा जी आहे आपल्यासोबत तिच्या भावाने तिलाही सुद्धा धमकी दिली की तुलाही आणि तुझ्या कुटुंबालाही आम्ही संपून टाकू। एवढा जो नाराजी व्यक्त तिच्या कुटुंबाने आणि समाजातील सवर्ण लोकांकडनं होत आहे। त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागू नये यांचं एवढंच कारण की या नांदेड शहरामध्ये दोघांचं प्रेम झालं आणि ते प्रेमाची सुरुवात 2023पासून झाली होती। तर जवळपास त्यांच्या 3 वर्षाच्या प्रेमात कालावधी 3 वर्षाचा कालावधी झाला होता आणि पीडित मुलाला आणि पीडित कुटुंबाला सातत्याने त्यांच्या जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या। तरीसुद्धा पोलीसवाल्यांनी यांना आरोपी केलं नाही, या उलट त्यांना संरक्षण देण्यात आलं। यातील जे 2 आरोपी आहेत मुख्य जे पोलीसवाले तर त्यांना ते आरोपी झाले पाहिजे अशा प्रमुख ठोस मागण्या आहेत।